ह्या 130 जागेच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। हे आंदोलन जोपर्यंत आमचा अधिकार हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही किती काही दिवस लागले तरी आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार। इथे प्रदूषण भरपूर प्रमाणामध्ये आहे, मुलांना खेळण्याचं प्लेग्राऊंड नाही, काही नाही, आणि त्यामुळे मुलांचाही शारीरिकही विकास होत नाही आणि बौद्धिकही विकास होत नाही। 115 दिवस होऊन तरी शासन नारा पार्कच्या विषयी इतकं उदासीन का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि नाव सगळे राजकीय पक्ष घेतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाविषयी सरकार उदासीन का? 130 एकरचा प्रश्न जितक्या लवकर शासन सोडवेल तितक्या लवकर इथला विकास होईल आणि आमचं आंदोलन पण थांबेल। जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील। सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। मैं जनता की है हुंकार, मैं जनता की है हुंकार। भोजना जागा हो, नारा पार का धागा हो, भोजना जागा हो, नारा पार का धागा हो। बाहर निकलो मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, बाहर निकलो मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। आंदोलनाविषयी मला हेच सांगायचं आहे की एवढे दिवस झाले या उत्तर नागपूरचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही आणि याच्या विकासाकरिता आता हा जो डीपी प्लॅन मध्ये हा पार्क जो सँक्शन झालेला आहे, हा पार्क या ठिकाणी व्हावा आणि उत्तर नागपूरचा कायापालट व्हावा। कारण एवढ्या दिवसापासून या ठिकाणी आपण बघत आलेलो आहोत आम्ही की एकही इथल्या मुलांना शिक्षणासाठी फार दूर जावं लागते, ट्युशन लावण्याकरिता दूर जावं लागते। इथे प्रदूषण भरपूर प्रमाणामध्ये आहे, मुलांना खेळण्याचं प्लेग्राऊंड नाही, काही नाही, आणि त्यामुळे मुलांचाही शारीरिकही विकास होत नाही आणि बौद्धिकही विकास होत नाही। त्यामुळे इथे जर पार्क झाला तर या उत्तर नागपूरची दशा पालटू शकते आणि आमच्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण मिळू शकते, त्याचप्रमाणे त्यांची बौद्धिक पातळी सुद्धा वाढू शकते आणि अशा प्रकारे या उत्तर नागपूरचा विकास होऊन मुलं चांगल्या प्रकारे शिक्षित होऊन आपला आणि आपल्या विभागाचा त्याचप्रमाणे समाजाचाही विकास करू शकतात असं मला वाटते। कृती समितीने आज मला या ठिकाणी बोलावलेलं होतं, त्यांचं म्हणणं मी पूर्ण समजून घेतलेलं आहे। येत्या काही दिवसामध्ये मी नागपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नावर बैठक लावायला मी सांगणार आहे आणि ती बैठक लावल्यानंतर पुढची रूपरेखा या ठिकाणी ठरवणार। अशा पद्धतीनं आज बैठकीमध्ये मी आश्वासित केलेलं आहे। 2 ऑक्टोबर पासून जे आम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बनण्यासाठी, 10 ऑक्टोबरला एक मोर्चा पण काढला आणि 29 डिसेंबरला पण एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचा ब्लास्ट असा झाला की हाऊसमध्ये पण हा प्रश्न उपस्थित झाला। मीडियावाल्यांनी पण सगळ्यांनी हे कव्हरेज दिलं यांना। प्रश्न इथंच थांबत नाही, 115 दिवस होऊन तरी शासन नारा पार्कच्या विषयी इतकं उदासीन का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि नाव सगळे राजकीय पक्ष घेतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाविषयी सरकार उदासीन का? उत्तर नागपूर हा
मागासवर्गीयांचा किंवा रिझर्व्ह मतदारसंघ आहे. इथे बहुसंख्य लोक हे SC समाजाचे राहतात आणि त्या ठिकाणचा विकास होणं फार गरजेचं आहे. कुठेतरी 130 एकरचा पार्कचा प्रश्न जर मार्गी लागला तर उत्तर नागपूरचाच नाही तर नागपूर असो, विदर्भ असो, महाराष्ट्र असो किंवा देशाचा हा खूप मोठा विकासाचा पार्क बनणार आहे. आणि त्यामुळे इथला विकास, पर्यटन असो, रोजगार निर्मिती असो, इथलं एज्युकेशन असो, ह्या पार्कमुळे सुटणार आहे. त्यामुळे 130 एकरचा प्रश्न जितक्या लवकर शासन सोडवेल तितक्या लवकर इथला विकास होईल आणि आमचं आंदोलन पण थांबेल. ॲक्च्युली ही आंदोलनाची जागा कृती समिती मागतच नाही आहे. ॲक्च्युली ही जागा नागपूरच्या DP प्लॅनमध्येच ही जागा रिझर्व्ह असल्यामुळे फक्त त्या जागेवर रिझर्वेशन असून सुद्धा त्या जागेच्या ज्या रिझर्वेशन ज्या कामासाठी केला आहे ते पण पार्क करत नाही. त्या कामासाठी आम्ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती तयार करून हे आंदोलन करत आहे की हा पार्क लवकरात लवकर बनला पाहिजे आणि इथला विकास झाला पाहिजे. आणि त्या पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव तर हे तर आता तुम्ही मीडियावाल्यांनी पेपरमध्ये सगळीकडे झालेलंच आहे. तो पार्क बनावा हीच आमची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या माध्यमातून जे आंदोलन मागील 2 महिन्यापासून चालू आहे, हा 3रा महिना. यापूर्वी आम्ही प्रत्येक मंत्र्यांना, प्रत्येक इथल्या आमदारांना, खासदारांना निवेदन दिले आणि याची पार्श्वभूमी त्यांना समजून सांगितली. त्यासाठी आम्हाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आज 115वा दिवस चालू आहे. आज नितीन राऊत इथले आमदार आहेत की ते आज उपोषणस्थळी उपस्थित झालेले होते. त्यांनी जे बोलले ते तुमच्याकडे सगळी माहिती आहे. परंतु आम्ही जो भूमिका कृती समितीने घेतलेली आहे, जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. आणि शासनाला या आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून आव्हान आहे की आपण लवकरात लवकर आपण सर्व लोकांना किंवा येथील भीमसैनिकांना, येथील आंदोलनकाऱ्यांना विनंती आहे की आंदोलन जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे. त्याकरिता आपण सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावं आणि ही पार्श्वभूमी जी आहे ते संपत नाही तोपर्यंत आम्हाला सहकार्य करावं, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. आम्ही 4था महिना लागला ह्या 130 जागेच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. हे आंदोलन जोपर्यंत आमचा अधिकार, हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही किती काही दिवस लागले तरी आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आणि हे 130 एकर जागा आम्ही मिळवणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 130 एकर इंटरनॅशनल पार्क हा 2 ऑक्टोबर पासून ही लढाई सुरू केलेली आहे. 11 ते 5 वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी दर दिवशी 4 महिने होत आलेत आमची लढाई सुरू आहे. आणि या पार्ककरिता आमची मागणी आहे आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची ही लढाई अशी सुरू राहणार आहे. जय भीम. 2 ऑक्टोबर पासून आम्ही इथे नारा पार्कला उपोषणावर बसलेलो आहोत. आजचा हा 115वा दिवस आहे आणि जेव्हापर्यंत आम्हाला हा 130 एकर जमीन नाही मिळणार तेव्हापर्यंत आम्ही हा उपोषण करणार आहोत. इथे 114 दिवसापासून आम्ही इथे 11 ते 5 पर्यंत बसतो आणि आम्हाला असं वाटतंय की हे नारा पार्क होईल तेव्हाच आम्ही आपलं उपोषण सोडू आणि सतत इथे येत राहू.